हॅलो एव्हरीवन, वेलकम टू कल्पतरू पॅटर्न. मी सीमा सानप आपल्या सर्वांच्या कल्पतरू पॅटर्न मध्ये स्वागत करते. आपण एनएमएमएस मॅरेथॉन सिरीज मध्ये अत्यंत महत्त्वाचे प्रश्न सर्व PYQs कव्हर करून घेत आहोत. तरी अजून आपण कल्पतरू चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, अजून व्हिडिओज बघायला सुरुवात केली नसेल तर लवकर करून घ्या, कारण एक्झाम आता जवळ येते. चला आता बघूया काय पहिला प्रश्न. The diaphragm is a muscle located between which two body cavities. काय विचारले की कोणत्या दोन बॉडी कॅव्हिटीज मध्ये डायफ्राम ही मसल लोकेटेड आहे. मला अगोदर सांगा बॉडी कॅव्हिटी म्हणजे काय. तर बॉडी कॅव्हिटी म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे काही स्पेसिफिक एरियाज आहेत. कॅव्हिटी म्हणजे असा स्पेस ज्याच्यामध्ये ऑर्गन्स लोकेटेड आहेत. ठीक आहे. कॅव्हिटीचा मिनिंग काय होतो मराठीमध्ये? पोकळी. ज्या अशा पोकळीमध्ये ऑर्गन्स लोकेटेड असतात त्याला आपण बॉडी कॅव्हिटीज म्हणतो. आता फर्स्ट बघा, इथे दिसत आहे थोरॅसिक कॅव्हिटी, इकडे दिसत आहे खाली ॲब्डॉमिनल कॅव्हिटी, त्याच्या खाली पेल्विक रिजन असते, पेल्विक कॅव्हिटी. ठीक आहे. अशा काही कॅव्हिटीज असतात. मग क्वेश्चन मध्ये कशाबद्दल विचारले? डायफ्राम बद्दल विचारले. कशाबद्दल? डायफ्राम बद्दल. मग लक्षात ठेवायचं, ही जी हायलाइट केलेली मसल दिसत आहे ना, ही आहे डायफ्राम. ही कशामध्ये प्रेझेंट आहे तुम्हीच बघा बरं. काय दिसत आहे? इथे लंग्स दिसत आहेत. लंग्स म्हणजे कोणती कॅव्हिटी असणार? थोरॅसिक कॅव्हिटी. कोणती कॅव्हिटी? थोरॅसिक कॅव्हिटी. यालाच आपण काय म्हणू शकतो? चेस्ट कॅव्हिटी. कोणती कॅव्हिटी आहे ही? थोरॅसिक कॅव्हिटी. थोरॅसिक कॅव्हिटी. ठीक आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड एज चेस्ट कॅव्हिटी. नेक्स्ट बघा, ही जी खाली आहे ती आहे ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. विच कॅव्हिटी? ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. मग काय विचारलं? डायफ्राम कुठे लोकेटेड आहे? ऑप्शन्स बघा बरं. पहिल्या ऑप्शन मध्ये काय दिले? ॲब्डॉमिनल कॅव्हिटी अँड स्कल कॅव्हिटी. स्कल म्हणजे काय बरं? खोपडी. मग काय इथे वरती जे आता स्कल आहे आपला त्याच्यामध्ये आणि ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये इथे डायफ्राम आहे का? ह्याच्यामध्ये आहे, पण मध्ये अजून एक कॅव्हिटी आली आहे जी आहे थोरॅसिक कॅव्हिटी, म्हणून हे रॉंग आहे. नेक्स्ट काय दिलंय? चेस्ट कॅव्हिटी अँड ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. ही आहे चेस्ट कॅव्हिटी, ही आहे ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. दोघांच्या मध्ये डायफ्राम प्रेझेंट आहे. मग आन्सर काय असणार? चेस्ट कॅव्हिटी अँड ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. नेक्स्ट बघा, थ्रोट अँड लंग्स. थ्रोट माहिती आहे का? घसा आपला कुठे असतो? इथे थ्रोट असतो आणि हे आहेत लंग्स. मग इथे कुठे डायफ्राम प्रेझेंट आहे का? तर नाहीये. मग डायफ्राम कुठे प्रेझेंट आहे? डाऊनवर्ड लंग्स और चेस्ट कॅव्हिटीच्या खाली. नेक्स्ट ऑप्शन काय? अल्व्हेओलाई अँड ट्रकिया. अल्व्हेओलाई कुठे प्रेझेंट असतात? कालच्या लेक्चरमध्ये शिकलोय आपण अल्व्हेओलाई कुठे असतात. कुठे असतात बरं? या लंग्सच्या मध्ये प्रेझेंट असतात अल्व्हेओलाई. त्यालाच आपण अल्व्हेओलस असेही म्हणतो. आणि ट्रकिया कुठे आहे? ट्रकिया वरती आहे. मग इथे कुठे डायफ्राम प्रेझेंट नाही. मग आन्सर काय असणार? चेस्ट कॅव्हिटी अँड ॲब्डॉमिनल कॅव्हिटीच्या मध्ये, बिटवीन द चेस्ट कॅव्हिटी अँड ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. लक्षात ठेवायचं, लोकेशन और पोझिशन ऑफ डायफ्राम मसल. बरं मला सांगा डायफ्रामचा रोल काय? डायफ्राम हा रेस्पिरेटरी सिस्टीमचा एक पार्ट आहे, एक मसल आहे. जेव्हा आपल्याला इन्हेलेशन करायचं असते तेव्हा एअर आत घ्यायचे. मग जर लंग्स मध्ये एअर घ्यायचे तर लंग्सचा स्पेस वाढायला पाहिजे. मग ह्या लंग्सचा स्पेस वाढायला पाहिजे म्हणून डायफ्राम अशी खाली येते, डाऊनवर्ड मूव्ह करते आणि स्ट्रेट होते. मग इथे स्पेस जास्त होतो. लक्षात ठेवायचं फंक्शन ऑफ डायफ्राम ऑल्सो, कारण क्वेश्चन त्याच्यावर येऊ शकतो. नेक्स्ट बघा, which application uses dilute H2SO4 acid? डायल्यूट हायड्रोसल्फ्युरिक ऍसिड चे ऍप्लिकेशन काय असं म्हणले, म्हणजे कशामध्ये यूज होते? खाली चित्रावरून काय समजत आहे का? तर बघा ऑप्शन्स मध्ये काय दिले? प्रोडक्शन ऑफ सोप्स. सोप्स मध्ये काय असते की सफोनिकेशन ऑफ ग्लिसरीन, ग्लिसरॉल, हे सगळे प्रोडक्ट यूज करतात, ब्युटी प्रोडक्ट. त्याच्यामध्ये असं एवढं कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड यूज करत नाहीत. नेक्स्ट काय? यूज इन बॅटरीज, दॅट इज इलेक्ट्रिक सेल. तर बॅटरीज मध्ये H2SO4 यूज होते. कशामध्ये होते? कार बॅटरीज मध्ये. कार बॅटरीज मध्ये सल्फ्युरिक ऍसिड यूज होते. जे लीड ऍसिड ऐकले का? तो कार बॅटरीज मध्ये यूज होतो, म्हणून इथे बॅटरीची डायग्राम दिसते. ह्याच्यामध्ये हे ऍसिडचा उपयोग करतात. नेक्स्ट काय? क्लिनिंग सिल्वर युटेन्सिल्स. तर जे सिल्वर, चांदीचे जे काही भांडे वगैरे आहेत ते स्वच्छ करायला ऍसिड वगैरे यूज नाहीत करत. ते जे काही म्हणजे एवढे डायल्युटेड, एवढ्या पॉवरवाल्यांची गरज नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट काय? न्यूट्रलायझिंग ऍसिडिक सोल्युशन. ऍसिडिक सॉइलला न्यूट्रलाइज करणे म्हणजे काय? आता मला सांगा, ऍसिडला न्यूट्रलाइज करण्यासाठी कशाचा उपयोग कराल? बेसचा कराल ना. मग न्यूट्रलायझिंग ऍसिडिक सॉइलसाठी आपण KOH म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड, सोडियम हायड्रॉक्साईड अशा काही बेसिसचा यूज करतो. ऍसिडचा यूज नाही करत. जर ऍसिडमध्ये ऍसिड टाकाल तर काय होईल? अजून ऍसिडिक बनेल. मग आन्सर काय असणार? बॅटरीज मध्ये यूज होतो. नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ केमिकल चेंज. मला सांगा जे काही चेंजेस असतात ना त्याचे दोन टाइप्स आहेत. फर्स्ट वन इज फिजिकल, सेकंड इज केमिकल. काय काय असतात? फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज.
पहिला आहे फिजिकल, दुसरा आहे केमिकल. फिजिकल म्हणजे भौतिक आणि केमिकल म्हणजे रासायनिक. मग फिजिकल बदल काही रासायनिक बदल असतात, काही भौतिक बदल असतात. मग फिजिकल आणि केमिकल कसे ओळखणार आपण? तर फिजिकल चेंजेस मध्ये समजा एखाद्या वस्तूमध्ये काहीतरी बदल झालाय, काहीतरी चेंज झालाय, त्या वस्तूपासून नवीन वस्तू बनत नाही, ठीक आहे, आणि परत वापस त्या वस्तूमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकते. दॅट मीन्स फिजिकल चेंजेस आर रिव्हर्सिबल. कसे असतात ते? रिव्हर्सिबल, म्हणजे परत पहिल्या रूपामध्ये आणू शकतो आपण त्याला. आणि केमिकल चेंजेस कसे असतात? इरिव्हर्सिबल. ह्याच्यामध्ये एखाद्या ऑब्जेक्टमध्ये काही चेंजेस घडले तर आपल्याला नवीन स्ट्रक्चर मिळून जातं, ते परत जसं आहे तसं बनवता येत नाही. लक्षात आहे? समजा आपण काय केलं, दुधापासून चहा बनवला, चहापासून परत दूध बनवणं पॉसिबल आहे का? तर नाही आहे. जिथे केमिकल चेंजेस घडल्यात त्यामुळे परत ऑलरेडी जसे होते ओरिजिनल फॉर्ममध्ये येऊ शकत नाही ऑब्जेक्ट. हा कसा असणार मग? इरिव्हर्सिबल. कसा असेल? इरिव्हर्सिबल चेंज. इरिव्हर्सिबल चेंज असणार आहे. मग आन्सर काय असेल? केमिकल चेंजचे एक्झाम्पल काय होईल बघा. मेल्टिंग ऑफ आईस. जर आपण बर्फाला वितळवलं आणि पाणी बनवलं, मग पाण्याला जर मी परत फ्रीज केलं तर काय बनेल? बर्फ बनेल की नाही? मग मेल्टिंग ऑफ आईस हा फिजिकल चेंज आहे की केमिकल चेंज आहे? रिव्हर्सिबल चेंज आहे. याचा अर्थ काय होतो? हा फिजिकल चेंज आहे. डिझॉल्विंग सॉल्ट इन वॉटर. पाण्यामध्ये मी मीठ विरघळवलं. पाण्यामध्ये जर मीठ विरघळलं, आता तुम्ही याच्यासाठी एक सिंपल एक्झाम्पल आहे समुद्राचा. आठवा बरं, शिकला असेल ना की समुद्रामध्ये क्षार असतात, म्हणजे काय? मिठाचं प्रमाण असते. मग सूर्याच्या उष्णतेमुळे काय होते? पाण्याचे बाष्पीभवन, म्हणजे काय? इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर. जर वॉटर इव्हॅपोरेट झालं, खाली काय उरते? मीठ. मग ते पण तर पाण्यामध्ये जर मीठ मिक्स असेल त्याला आपण पाण्याला इव्हॅपोरेट करून मीठ मिळवू शकतो, म्हणजे हे पण वापस पहिल्या स्वरूपामध्ये येऊ शकते. हा पण फिजिकल चेंज झाला. नेक्स्ट काय? अ क्रॅकर एक्सप्लोडिंग व्हेन इग्नायटेड. जेव्हा आपण क्रॅकर म्हणजे फटाकडे असतात, दिवाळीला खूप फटाके वाजवले असतील. मग आठवा बरं, एखाद्या फटाक्याला लावलं, आग लावली. इग्नायटेड म्हणजे काय? आग लावली. मग आग लावली तर काय होते? त्याच्यामध्ये यूज झालेले जे केमिकल्स आहेत त्याच्यामध्ये रिॲक्शन घडते आणि एक्सप्लोजन होते, म्हणजे ते फुटतात. त्यामध्ये साऊंड पण निर्माण होतो, मोठा आवाज येतो की नाही. ह्या सगळ्याचे चेंजेस होतात, हे केमिकल चेंजेस आहेत. कसे चेंजेस आहेत? तर केमिकल चेंजेस आहेत. फुटलेला फटाका परत ओरिजिनल फॉर्म मध्ये आणता येतो का? नाही. जर असं होत असतं तर आपण फटाके फोडले असते तेच परत यूज केले असते, पण असं होत नाही. बॉइलिंग ऑफ वॉटर. वॉटर बॉईल झाल्यात काय तयार होईल? स्टीम तयार होईल, म्हणजे वाफ तयार होईल. त्या वाफेला परत कूल करून पाणी मिळू शकते, म्हणजे हा पण कोणता चेंज झाला? फिजिकल चेंज. या क्वेश्चन मध्ये टाइप ऑफ चेंजेस क्लिअरच ठेवायचे. एक आहे फिजिकल, दुसरा आहे केमिकल. चेंजेसचे दोन टाइप्स, फिजिकल आणि केमिकल. मग फिजिकल हा रिव्हर्सिबल असतो, केमिकल इज इरिव्हर्सिबल. त्यानंतर त्याचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. क्रॅकर एक्सप्लोडिंग कसं आहे? केमिकल चेंज. आणि मेल्टिंग ऑफ आईस, डिझॉल्विंग सॉल्ट इन वॉटर आणि बॉइलिंग वॉटर, हे सर्व फिजिकल चेंजेस आहेत. लक्षात राहतील? चला बघा आता पुढचा प्रश्न. द एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 ग्राम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेंटीग्रेड इज डिफाइंड ॲज. सिंपल क्वेश्चन आहे. काय विचारलंय? एनर्जी लागलेली. काय लागते आपल्याला? हीट एनर्जी. कशासाठी? तर 1 ग्राम आपण काय केलं? 1 ग्राम पाणी घेतलं आणि 1 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर वाढवलं, त्याला थोडीशी हीट दिली आणि 1 डिग्री सेंटीग्रेडने त्याचं टेम्परेचर वाढवलं. मग 1 ग्राम पाण्याचं टेम्परेचर 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढलंय. मग याला तुम्ही किती युनिट हीट लागली असं विचारलं. हीट किती लागेल? हीट मोजण्यासाठी पण काहीतरी युनिट्स आहेत. काय शिकले युनिट्स आपण? काय आठवा? तर युनिट्स आहे जूल, कॅलरी. काय काय? जूल आणि कॅलरी. पण काय विचारले? 1 ग्राम पाण्याला 1 डिग्री सेंटीग्रेड गरम करायचं, मग किती हीट लागेल? तर 1 कॅलरी. 1 कॅलरी एवढी हीट लागेल. आता बघा 1 जूल दिले, हे पण हीटचंच युनिट आहे, पण 1 जूलची व्हॅल्यू वेगळी येते. 1 कॅलरी इज इक्वल्स टू 4.18, अप्रॉक्सिमेटली 4.18 जूल एवढी व्हॅल्यू आहे. म्हणजे 1 जूल खूप कमी झाली. 1 जूल टेम्परेचर समजा आपण दिलं, हीट दिली, तर पाणी गरम होईल, पण 1 डिग्री सेंटीग्रेड एवढं टेम्परेचर होणार नाही, कमीच गरम होईल. नेक्स्ट काय? 1 केल्विन. 1 केल्विन हे टेम्परेचरचं युनिट आहे. केल्विनमध्ये टेम्परेचर मोजतात, हीट एनर्जी नाही. न्यूटनमध्ये काय मोजतात? फोर्स. काय मोजले जाते? तर फोर्स. मग आपल्याला फोर्स बघायचंय का? नाही. आपल्याला काय बघायचंय? हीट एनर्जी बघायची. मग आन्सर काय असणार? 1 कॅलरी. किती असेल? 1 कॅलरी. बघा पुढचा प्रश्न. द फिनोमेनन दॅट प्रूव्स द नेसेसिटी ऑफ अ मीडियम लाईक एअर फॉर अ साऊंड प्रोडक्शन. काय विचारलंय? की कोणता असा फिनोमेनन आहे हा प्रूफ करतो? काय प्रूफ करतो? की जर साऊंडला प्रोडक्शन व्हायचंय, म्हणजे साऊंड जर निर्माण व्हायचं असेल, साऊंड जर फ्लो व्हायचं असेल, आपल्याला काहीतरी आवाज यायचा असेल, तर मीडियमची गरज आहे. कशाची गरज आहे?
मीडियमची गरज आहे, म्हणजे काहीतरी माध्यमची गरज आहे. अँड प्रोपगेशन इज डेमॉन्स्ट्रेटेड बाय विच एक्सपेरिमेंटल सेटअप. तर काय विचारलंय, कोणत्या एक्सपेरिमेंटल सेटअपनी प्रूफ होते की साऊंड प्रोड्यूस व्हायला, साऊंड ट्रान्सफर व्हायला मीडियम लागते. तर एक्सपेरिमेंट कोणता असेल, काही ओळखीची वाटते का डायग्राम? आपल्या टेक्स्टबुकमध्ये आहे अशी डायग्राम. कशाचं आहे हे? द बेल जार एक्सपेरिमेंट. दिसत आहे ना आपल्याला, जार पण दिसत आहे, बेल पण दिसत आहे. कन्सेप्ट माहिती नसेल तरी उत्तर सांगू शकता. कन्सेप्ट आता मी सांगते काय. तर काय सांगितले, एका सायंटिस्टने हा एक्सपेरिमेंट केला. ही आहे जार दिसत आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रिकल बेल लावली. काय लावली? ही इलेक्ट्रिक बेल. मग या एक्सपेरिमेंटनुसार आता या इलेक्ट्रिक बेल आहे, म्हणजे बाहेर जर आपण बटन ऑन ऑफ केलं तर आत बेल वाजू शकते. आता आपण काय केलं, ती बेल वाजवली, आपल्याला आवाज येत होता. पण मग हा जो खालून पाईप होता ह्याच्यामधून काय केली, एअर रिमूव्ह केली. काय केली? एअर रिमूव्ह करून टाकली. या पंपमधून एअर पूर्ण सक करून घेतली, बाहेर ओढून घेतली. म्हणजे आता या बेल जारमध्ये हळूहळू एअर कमी होत चालली. मग आपल्या असं लक्षात आलं की आपण एअर जशी जशी कमी करत जाऊ तसं जसं बेलचा साऊंड हा फेंट होत चाललाय, म्हणजे कमी कमी होते, तो तेवढा आवाज येत नाही. नंतर काय झालं, हळूहळू काही वेळानंतर पूर्ण एअर निघून गेली. म्हणजे आता बेल जारमध्ये एअर आहे का? नाहीये. इकडे लक्ष द्या, बेल जारमधली एअर आता संपून गेली आहे. मग आपण जरी बेल वाजवली तरी त्याचा आवाज बाहेर येत नाही. काय येत नाही बरं? एअर का इम्पॉर्टंट होती, बाहेर आवाज का येत नाही? कारण याच्यावरूनच प्रूफ झालं की प्रोपोगेशन अँड प्रोडक्शन ऑफ अ साऊंड रिक्वायर्स मीडियम. साऊंडला प्रोड्यूस होण्यासाठी, प्रोपोगेट होण्यासाठी माध्यमची गरज आहे. आणि माध्यम काय असते तर हवा असते. साऊंड हा एअरमधून, सॉलिडमधून, लिक्विडमधून, सगळ्यामधून प्रोपोगेट होतो. पण इथे एअर हे मीडियम यूज केलं होतं आणि एअर निघून गेल्यानंतर साऊंडचं प्रोपोगेशन स्टॉप झालं. त्यामुळे बेल जार एक्सपेरिमेंटमध्ये असं प्रूफ झालं की साऊंड प्रोपोगेट होण्यासाठी मीडियमची गरज असते. लक्षात राहील. आता पहिला ऑप्शन काय होता, आर्किमिड्स प्रिन्सिपल. आर्किमिड्स प्रिन्सिपल आठवते कुणाला? काय सांगितलं त्याच्यामध्ये सांगितलं होतं, एखादा ऑब्जेक्ट जर आपण लिक्विड पार्टमध्ये, फ्लुइड्समध्ये डीप केला तर तो जेवढं फ्लुइड सरकवतो, आता इमॅजिन करा, फक्त इमॅजिन करा, आपल्याकडे एक पाणी आहे एका बाउलमध्ये, एक स्टोन घेतला, त्याच्यामध्ये टाकला, मग त्याने जेवढं फ्लुइड साईडला सरकवलं, काहीतरी पाणी उडते की नाही, मग ते सरकवलं, त्याचं वेट कशाचं इक्वल असेल, तर त्या स्टोनवर जेवढी बाइंड फोर्स लागली आहे त्याच्या इक्वल असेल. बाइंड फोर्स म्हणजे काय, जी अपवर्ड डायरेक्शनमध्ये स्टोनला अपोज करणारी फोर्स लागली आहे त्याच्या इक्वल असेल. हा आहे आर्किमिड्स प्रिन्सिपल. रिफ्रॅक्शन एक्सपेरिमेंट. रिफ्रॅक्शन म्हणजे काय की लाईट रे एका मीडियम मधून, आता समजा हा एअर आहे, खाली इमॅजिन करा वॉटर आहे, एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मधून लाईट रे ट्रॅव्हल होत असेल त्याला म्हणतो आपण रिफ्रॅक्शन. आणि रिफ्लेक्शन म्हणजे काय, समजा मिरर ठेवून आहे, त्याच्यात एक लाईट रे आली, ती रिफ्लेक्ट होऊन गेली, मग हे आहे रिफ्लेक्शन. मग आपल्याला आन्सर काय भेटेल, द बेल जार एक्सपेरिमेंट. बघा पुढचा प्रश्न. अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ अ रिफ्लेक्शन द इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल मस्ट लाय इन. रिफ्लेक्शनच्या लॉज नुसार, काही नियमांनुसार यांनी विचारले रिफ्लेक्टेड रे, इन्सिडेंट रे आणि नॉर्मल हे कशा प्लेन मध्ये असायला पाहिजे. प्लेन म्हणजे काय, तर एक सपाट भाग. आता जसा बघा, आता हा इमॅजिन केला, हा जो पूर्ण सरफेस आहे हे बघा, हा एक प्लेन आहे, हा जो उभा आहे हा एक प्लेन आहे. आपण असा क्रॉस एक प्लेन काढू शकतो. एक प्लेन म्हणजे कसा की पूर्ण, आता हा एक प्लेन आहे. मग या कंडिशन्स मध्ये या तिन्ही रे सेम प्लेन मध्ये असायला पाहिजे. जर इन्सिडेंट रे अशी आली आहे तर रिफ्लेक्टेड रे देखील याच प्लेन मध्ये जाईल आणि नॉर्मल देखील अशीच असेल. नॉर्मल अशी, इन्सिडेंट रे अशी, रिफ्लेक्टेड रे अशी, असं कधीच होणार नाही. समजा इन्सिडेंट रे जर या प्लेन मध्ये आली आहे तर रिफ्लेक्टेड रे देखील याच प्लेन मध्ये जाईल, नॉर्मल देखील याच प्लेन मध्ये असेल. प्लेन कसा असतो बरं, हा पूर्ण, हा आहे एक प्लेन. लक्षात राहील. मग तिन्ही कसे असले पाहिजे, तर सेम प्लेन मध्ये असायला पाहिजे. नेक्स्ट बघा. द टाइप ऑफ अ प्लास्टिक दॅट बिकम सॉफ्ट अपॉन हिटिंग अँड कॅन बी रिसायकल्ड इज नोन ॲज. काय विचारले, असं कोणतं प्लास्टिक आहे ज्याला आपण हीट केलं तर सॉफ्ट होतं, वितळते किंवा सॉफ्ट होते, मऊ बनते, अँड कॅन बी रिसायकल्ड म्हणजे त्याला परत आपण दुसऱ्या वस्तूमध्ये कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे, असा प्रश्न आहे. मग याच्यामध्ये दिले थर्मोसेटिंग प्लास्टिक, थर्मोप्लास्टिक, मेलानाइन, बॅकेलाइट. तर थर्मोसेटिंग प्लास्टिक मध्ये काय होतं माहितीये, आपण जर त्या प्लास्टिकला हीट केलं ते अजून सॉलिडिफाय होतं, अजून टफ बनतो, म्हणजे तो वितळून सॉफ्ट बनत नाही. आणि मेलामाइन आणि बॅकेलाइट हे देखील थर्मोसेटिंग प्लास्टिक आहेत, हे पण जास्त स्ट्रॉंग बनतात हीट केल्यानंतर आणि रिसायकल, परत त्याला हवी तशी शेप आपण नाही देऊ शकत. पण थर्मोप्लास्टिक मध्ये काय होतं, थर्मो म्हणजेच हीट,
प्लास्टिक, ज्या प्लास्टिकमध्ये आपण जर हीट केलं तर ते मेल्ट होतात, सॉफ्ट होतात आणि हव्या तशा शेपमध्ये आपण त्याला परत डिझाईन करू शकतो, ते आहे थर्मोप्लास्टिक. लक्षात राहील ना. आता खाली डायग्राम्स दिसत आहेत बघा. कधी बघितले घरी पन्नी अशी, आपण आता शेकोटी करतच असतात सगळे, त्या केसमध्ये काय करतो, कधी कधी पन्नी जळून जाते, ते वितळते की नाही, एकदम सॉफ्ट होऊन जाते. किंवा हे प्लास्टिक बॉटल्स वगैरे जर तुम्ही वितळवल्या तर त्याला सॉफ्ट बनवून आपण वेगळ्या शेपमध्ये ट्रान्सफॉर्म करू शकतो. म्हणजे हे दोन्ही आहेत थर्मोप्लास्टिक. जसं की पॉलिथिन, पॉलिप्रोपिलिन, पॉलिविनाइल क्लोराइड, हे आहे थर्मोप्लास्टिक. 8वा क्वेश्चन काय आहे, विच प्लांट इज लिस्टेड ॲज अ प्रोड्युसर इन द ग्रासलँड इकोसिस्टम. ग्रासलँड इकोसिस्टम मध्ये प्रोड्युसर काय, असा क्वेश्चन आहे. प्रोड्युसर आणि ग्रासलँड इकोसिस्टम इम्पॉर्टंट आहे. ग्रासलँड इकोसिस्टम मध्ये कोणता प्लांट हा प्रोड्युसर म्हणून काम करतो असं विचारलंय. तर मला सांगा प्रोड्युसर म्हणजे काय. प्रोड्युसर नावामध्ये दिसते ना, प्रोड्युसर. प्रोड्यूस म्हणजे उत्पादक, जे उत्पन्न करते, जे काहीतरी ग्रो होते, जे प्रोड्यूस करते. आता फूड, प्लांट्स कॅन मेक देअर ओन फूड, सगळ्यांना माहिती आहे. दॅट मीन्स दे आर ऑटोट्रॉपिक. मग प्लांट स्वतःचं फूड स्वतः बनवतात आणि आपण सगळे ते फूड खातो. याचा अर्थ ते काय आहेत, प्रोड्युसर आहेत. प्लांट्स प्रोड्युसर आहेत तेवढं कळलं मॅम. आता ग्रासलँड इकोसिस्टम मध्ये कोण प्रोड्युसर आहेत असा प्रश्न आहे की नाही. मग ग्रासलँड मध्ये प्रोड्युसर कोण असेल, ग्रास असणार आहे. मग आता टीक, सँडलवूड, चंदन वगैरे मोठे मोठे झाड असतात. मग हे पण प्रोड्युसर आहेत, कारण ते पण तर फूड प्रोड्यूस करणार. बट दे आर नॉट प्रेझेंट इन ग्रासलँड. ग्रासलँड मध्ये मोस्टली ग्रास प्रेझेंट असते, गवत प्रेझेंट असते. कुसळी आणि हराळी हे बघितलं असेल कोणी शेतामध्ये. ही बघा, ही कुसळी आहे आणि ही आहे हराळी. बघितलं, हे तर देवाला सगळ्यांनी बघितलं असेल. गणपतीला चतुर्थीला वाहतात की नाही, ते आहे हराळी. हे जे ग्रासेस आहेत, दे आर टाइप्स ऑफ ग्रासेस. मग ग्रासलँड इकोसिस्टम मध्ये सगळीकडे ग्रास प्रेझेंट असते. त्याचे नाव लक्षात ठेवायचं, कुसळी आणि हराळी. नेक्स्ट काय सांगितलं, हायड्रिला हे वॉटरमध्ये प्रेझेंट असते. हे पण वीड आहे, हे पण एक गवतच आहे, बट हे कसं आहे तर ॲक्वॅटिक आहे. ॲक्वॅटिक वीड, ॲक्वॅटिक आहे म्हणजे काय, पाण्यामध्ये प्रेझेंट असते. नेक्स्ट बघा, कम्पेअर्ड टू द अर्थ द मास ऑफ द सन इज अप्रॉक्सिमेटली हाऊ मेनी टाइम्स ग्रेटर. अर्थच्या कंपॅरिझन मध्ये आपली ही छोटीशी अर्थ आहे, त्याच्या कंपॅरिझन मध्ये सनचं मास, सन किती सुंदर दिसते बघा, सनचं मास किती मोठं आहे अप्रॉक्सिमेटली असं विचारलंय. व्हॅल्यू लक्षात ठेवाल ना, 3.3 × 10⁵ टाइम्स. एका अर्थच्या 3.3 × 10⁵ टाइम्स हे मास आहे. कशाचं, सनचं मास अर्थच्या कंपॅरिझन मध्ये विचारलंय. व्हॅल्यू पार्ट करा, 3.3 × 10⁵ टाइम्स. म्हणा बरं माझ्यासोबत अजून एकदा, 3.3 × 10⁵ टाइम्स, दॅट इज 3.3 लाख टाइम्स. एवढा मोठा आहे आपला सन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, when measuring pressure the force must be applied in which direction related to the surface. काय विचारले, जेव्हा आपण प्रेशर मोजणार, काय मोजणार, प्रेशर मोजताना फोर्स कोणत्याही सरफेसच्या कोणत्या डायरेक्शन मध्ये अप्लाय व्हायला पाहिजे असा प्रश्न आहे. एकदम सिंपल प्रश्न आहे. मला सांगा, हा आहे आपला सरफेस, याच्यावरती फोर्स अप्लाय झाला. हा PYQ लक्षात ठेवायचा, असे क्वेश्चन आलेला आहे ना. तर एक सरफेस आहे, याच्यावरती फोर्स अप्लाय झाली आहे, तर कोणत्या डायरेक्शन मध्ये फोर्स अप्लाय करावी लागेल की आपल्याला प्रेशर मोजता येईल असा प्रश्न आहे. मग पहिला ऑप्शन काय, पॅरलल. जर आपण ह्याला पॅरलल फोर्स अप्लाय केली तर ती घासेल की नाही, प्रेशर थोडी ना त्याच्यावरती प्रोड्युसर. ऑब्लिकली म्हणजे काय, तिरप्या डायरेक्शन मध्ये असं जर अप्लाय केलं तरीही ऑब्लिकली कधी प्रेशर मोजता येतच नसते. त्यासाठी परपेंडिक्युलर असायला पाहिजे. कसं असायला पाहिजे, परपेंडिक्युलर. समजा कधी फोर्स तुम्ही म्हणाल मॅम ऑब्लिकली जरी ढकललं तरी पण प्रेशर अप्लाय होते. मग प्रेशर अप्लाय करणारा हा याचा परपेंडिक्युलर कॉम्पोनंट असतो. आता इथे अशी फोर्स अप्लाय झाली की नाही, मग थोडी वरून लागते ना, असे याचे दोन कॉम्पोनंट मॅथमॅटिकली जिओमेट्रीमध्ये दोन कॉम्पोनंट पडतात. एक असतो असा, दुसरा असतो असा. मग या कॉम्पोनंटनी जेवढी फोर्स अप्लाय केली ते त्याचं प्रेशर असते. म्हणजे ऑलवेज परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये सरफेसवरती फोर्स अप्लाय होत असेल तर ते प्रेशर म्हणून रिझल्ट करते. म्हणजे काय, आपण प्रेशरला काय म्हणू शकतो, फोर्स अपॉन एरिया. स्पेसिफिक एरियावरती परपेंडिक्युलर जी काही फोर्स अप्लाय झाली आहे युनिट एरियावरती, त्याला आपण प्रेशर म्हणून डिफाईन करतो. लक्षात राहील. प्रेशरचं युनिट सांगा बरं आता विषय आलाच तर, पास्कल. काय युनिट आहे, पास्कल. मग काय विचारलेलं, पॅरलल, ऑब्लिकली, परपेंडिक्युलर, टँजेन्शियल. पॅरलल तर नाहीये कारण घर्षण होईल, ऑब्लिकली पण नाहीये कारण परपेंडिक्युलर त्याचा कॉम्पोनंट यूज होतो. टँजेन्शियल म्हणजे काय, सर्कल असतो. आता समजा हा आहे आपला सर्कल, तर याच्या जर इथून अशी अप्लाय केली अशी, तर हे असतं त्याचे टँजेन्शियल.
लक्षात राहील. मग आन्सर काय असणार, परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये. तर अशाच चांगल्या इम्पॉर्टंट क्वेश्चनसाठी PYQ कव्हर करण्यासाठी आपल्या कल्पतरू पॅटर्नशी कनेक्टेड राहा. थँक्यू.